जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी आकाश पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो माझ्या आकाशवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित माझी आत्मकथा या पुस्तकाचं वाचन आपलं चालू आहे। त्यातील तो मिस्टर नव्हेना हा पहिला टॉपिक आपला वाचून झालेला आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेबांचं जीवनकार्य आपण थोडक्यात वाचलेलं आहे। जर तो व्हिडिओ तुम्ही आणखीनही पाहिला नसेल तर लगेचच तो पाहून घ्या आणि आकाशवाणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे दुसरा टॉपिक, मी मूळ नक्षत्रावर जन्मलो। या टॉपिकचं नाव आहे मी मूळ नक्षत्रावर जन्मलो। तो टॉपिक वाचायला मी चालू करतोय की हे दृश्य पाहून पूर्वायुष्यातील घडामोडींचा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर येतो। माझे बालपण उभे राहते। मला 60 वर्षे पूर्ण झाली असे म्हणतात, पण मी केव्हा जन्मलो हे मला माहीत नाही। त्याचा काही पुरावाच नाही। त्याची कोणीच जन्मतारीख ठेवली नाही। माझ्या आईवडिलांना त्याचे काही महत्त्व वाटले नाही। पोरगा जन्मला त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसली ठेवायची असे माझ्या आईवडिलांना वाटत असावे। माझी पत्रिका केलेली नाही, परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते। ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायी गोष्टी बोलत असतात। त्यांच्या एकंदर व्यवस्थित नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली तीच खरी असली पाहिजे। मी जन्मलो त्यावेळी माझे वडील 7व्या पोरोनियर पलटणीत होते। माझे आईबाप कोकणचे असले तरी त्यावेळी ते मध्य भारतात महू येथे होते। माझ्याबद्दल बालपणी जे बोलणे चाले त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म 12च्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्राला जन्माला आलो। ज्योतिषाने सांगितले की हा पोरगा आईच्या मुळावर आलाय, त्याची आई मरणार। बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही, पण त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागली। पोरं वाईट म्हणून सारेजण माझी हेटाळणी करूत। लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की माझे मलाच आश्चर्य वाटते। 12 वर्षाचा होईपर्यंत लंगोटशिवाय मी काही नेसलो नाही। लोकांची लाकडे फोडून देण्यासाठी घरोघरी फिरायचा नाद होता। आई वारल्यावर आत्याने माझे संगोपन केले। 6 महिने मी माळ्याचेही काम केले। वानरासारखी झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती। कांबळे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो। ते झाड आमच्या घरापुढे होते। खाली उकिरडा होता। झाडावरून मी उतरत नसे। त्या उकिरड्यावर उडी घ्यायचो, मग ती सगळी राख माझ्या अंगावर उडे। त्यावेळी गावात प्लेग होता। लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे, एवढे लोक प्लेगने मरतात, हा का मरत नाही? माझ्या आत्याला ते बोलणे खपत नसे। पोराला कोणी काही बोलू नये म्हणून तिचा सर्वांना सक्त ताकीद असे। आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला। या पोराच्या हातून काहीही होणार नाही असे सर्व म्हणायचे। त्यातली माणसे आज हयात नाहीत, त्याचे मला वाईट वाटते। आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता। गुरे वळण्याचे मी काम केले। मी कदाचित गुराखीही झालो असतो, पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचं काम करू नये, सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडिलांना वाटे। मी या स्थितीत आलो कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये। प्रयत्नाने आणि कष्टाने मी वर चढलो। माझे वडील कबीरपंथी साधू होते। ते विद्याव्यासंगी त्यांच्या घराला धर्मासन अथवा विद्यासन म्हणावे लागे। मी 10-12 वर्षाचा असताना रामायण महाभारताची ग्रंथाची त्यांनी माझ्याकडून पारायणे करून घेतली। ते मोठे धर्मनिष्ठ होते। शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा आत्याकडे हट्ट घेतला। तू शाळेत जा म्हणतेस, पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग असे मी विचारले। आत्या बिचारी काय सांगणार, पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचे उत्तर मला मिळाले। द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला। आपण गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस असे ते मला म्हणत। त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला। हा दुसरा टॉपिक होता। तिसरा टॉपिक आहे त्यांनीच मला हे शिकवले। आमचे वडील मास्तर होते। ईस्ट इंडिया कंपनीचा एक चांगला नियम होता, तो पुढे पाळला गेला नाही।
हे आमचे दुर्दैवच होय. तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकाला सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून प्रौढ लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत. प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत. अशा एका शाळेमध्ये माझे वडील 14 वर्षे हेडमास्तर होते. सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यास एक नॉर्मल शाळा होती. त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्टरचा डिप्लोमा मिळवला होता. त्यांची शिकवण्याची पद्धत फार वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे आमच्या वडिलांमध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती. आमच्या घरातील बायका मुलांना सुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते. इतकेच नव्हे तर पांडव प्रताप रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहनाने माझ्या बहिणीत आली होती. ते स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाठ असत. मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती, पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही. त्याला एक कारण झाले. ते असे: माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजी 4थीत आला. तेव्हा त्यानेही संस्कृतचा अभ्यास करावा व चांगले विद्वान व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण आमच्या संस्कृत मास्तरांनी अस्पृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकवणार नाही असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पाडले. हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करत. त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे. पुढे मी सुद्धा जेव्हा 4थी इयत्तेत आलो तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडे निरुपायाने धाव घेणे भाग पडले. मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे व ते मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे. आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेफार संस्कृत वाचू व समजू शकतो, नाही असे नाही, पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतःकरणात तळमळ आहे. तो सुदिन कधी उगवेल तो खरा. मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला तरी मला 100 पैकी 90-95 मार्क मिळत असले तरी हे कबूल करायला हवे की संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे. संस्कृत वाङ्मयात काव्य आहे, काव्य निर्मिती आहे, अलंकारशास्त्र आहे, नाटके आहेत, रामायण महाभारतासारखी महाकाव्य आहेत, तत्त्वज्ञान आहे, तर्कशास्त्र आहे, गणित आहे. आधुनिक विद्येच्या दृष्टीनेही पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे. पण तशी स्थिती पर्शियन वाङ्मयात नाही. संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतःकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकाच्या कोत्या वृत्तीमुळे व संकुचित दृष्टिकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले. आमच्या वडिलांची घरची शिस्त कडक व फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येईल. आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातील एकूण एक परीक्षात 2रा वर्ग तरी मिळवणे काही अशक्य झाले नसते. पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे, म्हणून आमच्या मागे त्या अभ्यासाचे विनाकारण टुमणे लावतात असे आम्हाला वाटत असे. त्यांना गणिताचा भारी नाद असे. गोखल्यांच्या अंकगणितातील एकूण एक उदाहरणे त्यांनी स्वतः सोडवून चांगल्या सुबक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरून ठेवली होती. इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी वाचून पाहावी व गणित विषयात खूप हुशारी मिळवावी, त्याचप्रमाणे मी उत्तम तऱ्हेने पास व्हावे. याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पनासुद्धा यायची नाही. इंग्रजी शिक्षणासाठी पुढे आम्ही मुंबईला आलो व मी मराठा हायस्कूलला शिकू लागलो. पहिल्याने घरीची परिस्थिती बऱ्यापैकी होती, पण पुढे पुढे ती फारच हालाकीची झाली. माझ्या वडिलांना थोडेसे पेन्शन मिळत असे, पण मुंबईची राहणी व कुटुंबातील बरीच माणसे सांभाळायची, त्यामुळे मला लागतील ते पुस्तके आणून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्याबाहेर होते. तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करण्यास नेहमी तत्पर असत. ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल. माझे मन मला नेहमी ग्वाही देत असते, पण माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही. मला पहिल्यापासून शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी नाद होता, पण ते माझ्या वडिलांना पसंत नव्हते. त्यांचे म्हणणे असे होते की शाळेचा अभ्यास अगदी चोख केला पाहिजे, मग हवे असल्यास इतर वाचन करावे. मराठी भाषेप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण फार अभिमान होता.
त्यांनी इंग्रजी शिकवण्याचीही भारी हौस होती. ते मला नेहमी सांगत, हॉवर्डची पुस्तकं तोंडपाठ करून टाक. त्याप्रमाणेच तळखडकरांची भाषांतरे, पाठमालेची 3 पुस्तके पण त्यांनी माझ्याकडून पाठ करून घेतली होती. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यास माझ्या वडिलांनीच मला शिकवले. मी इंग्रजी चांगले बोलतो व लिहितो, थोडी बहुत ख्याती आहे असे मला वाटते, पण योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसे शिकवले तसे इतर कोणत्याही मास्तराने मला शिकवले नाही. तळखडकरांच्या पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाचीही नेहमी चाचणी करत. त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्यप्रचाराचा योग्य भाषा शैली कशी वापरायची हे पण त्यांनीच मला शिकवले. असा हा 3रा टॉपिक होता. त्यांनीच मला हे शिकवले. पुढचा 4था टॉपिक आहे, मी खूप लाडावलेलो होतो. हा टॉपिक आपण पुढच्या भागात पाहूया. तोपर्यंत रजा घेतो. तत्पूर्वी जर तुम्ही आणखीनही आकाशवाणी या चॅनलला लाईक केलं नसेल तर लगेचच लाईक करा. कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.